नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मार्केट सारखी घरच्या घरी कचोरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी मैदा, अर्धा वाटी रवा, 2 चमचे पिठी साखर, शेव, मुगाची डाळ, 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, 2 चमचे जिरं, 2 चमचे धणे, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे सफेद तीळ, बदाम आणि मनुका, अर्धा चमचा काळं मीठ, चिंचेचा कोळ, चवीनुसार मीठ. चला तर आपण आता मैद्याच्या पिठाचा डो तयार करून घेऊ. इकडे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मैद्याचं पीठ घालून घेऊ. रवा, चवीनुसार मीठ, मग तूप घालून घेऊ. मळून घेऊ. हे पिठाची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे. आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून घेऊ. आपल्या मैद्याच्या पिठाचा डो तयार झालेला आहे. असा करून घ्यायचा डो. आपण आता मसाला तयार करून घेऊ. इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता धणे घालून घेऊ. मग बडीशेप, जिरं, सफेद तीळ हे 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं मंद आचेवर. आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण आता हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. असं हे जाडं भरडं वाटून घ्यायचं मिक्सरला. चला तर कचोरीच्या आतलं सारण तयार करून घेऊ. इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मूग आणि शेवचं मी बारीक वाटून घेतलेलं आहे मिक्सरला, ते घालून घेऊ. मग जो मसाला तयार केला आहे तो घालून घेऊ, 2 चमचे. आमचूर पावडर, गरम मसाला, लाल तिखट मसाला, हळद, बदाम मनुका, पिठी साखर, शेव थोडीशी मी बाजूला ठेवलेली, मुगाची डाळ, चिंचेचा कोळ, काळं मीठ, हे मिश्रण मिक्स करून घेऊ. आपलं कचोरीचं सारण तयार झालेलं आहे. सारणाचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे. छोटे छोटे असे हे बॉल्स तयार करून घ्यायचे सारणाचे. चला तर आपण आता कचोरी बनवून घेऊ. इकडे पिठाचा डो घेऊन त्याच्या अशा वाटी करायची आहे गोल करून. अशी वाटी झाली पाहिजे. अशी वाटी करून घ्यायची. आपण आता त्याच्यामध्ये सारण भरून घेऊ. असं हे बंद करून घ्यायचं.
असं हे करून घ्यायचं. आता आपण ह्या तळून घेऊ. चला तर आपण आता कचोरी तळून घेऊ. अशा ह्या तळून घ्यायच्या मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. गॅसची फ्लेम जास्त हाय पण नको, नाही तर आतून त्या कच्च्या राहतील. आपली कचोरी तयार झालेली आहे. घरच्या घरी मार्केट सारखी. माझी ही कचोरीची रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्रायबर नक्की करा. धन्यवाद.